जय काळसिद्ध. दासबोधाच्या माध्यमातून आपण माया ब्रह्म सविस्तर पाहिलेलं आहे. कळलं ना? म्हणजे ज्ञानदृष्टीने जेवढ्या जेवढ्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या दासबोधामध्ये आलेल्या आहेत. कळलं ना? तरी पण बघा, माया आणि ब्रह्म याच्या संदर्भात एक छोटंसं उदाहरण आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला त्यातून कळेल माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय. आता एक लक्षात घ्या, कळलं की नाही? आपण पूजेसाठी हार बनवतो. मग हार बनवताना आपण काय केलं? आपण फुलं आणली आणि दोरा घेतला आणि ओवायला सुरुवात केली. कळलं की नाही? आता ओवून झाल्यानंतर आता हे काय झालं? फुलं आणि दोरा दोन्ही गेलं आणि झालं काय? हार झाला. हार म्हणजे आपण काय म्हणतो? आता हा हार झाला. आता लक्षात घ्या, त्यातली हारामधली समजा फुले कोमेजली, मग आपण काय म्हणतो? हार कोमेजला. बरं, आता ती समजा दोरा तुटला, मग आपण काय म्हणतो? हार तुटला. खरं की नाही? म्हणजे त्याला आपण दोरा म्हणत नाही, फुलं म्हणत नाही. म्हणजे तसंच आहे. आता हे काय झालं? हे संपूर्ण आहे ना, 84 लक्ष जीवयोनी आहेत ना, ह्या जीवयोनी अशाच तयार झाल्या. आता पहा ना, हे समोर भिंत आहे. भिंत, आता ही भिंत दिसते आपल्याला, पण या भिंतीमध्ये काय? भिंतीमध्ये रेती आहे, विटा आहेत, रेती विटा आणि पाणी त्यामध्ये टाकलं हे सगळं एकत्र करण्यासाठी. सिमेंट आहे. कळलं? आणि त्याला सगळं तयार करणारा कढी आहे, कढिया. आणि कढियाने त्या सगळ्याला आकार देऊन त्याची भिंत तयार केली. आता बघा, त्यामध्ये आपण सिमेंट म्हणतो का नाही? सिमेंट, विटा, पाणी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी गेल्या आणि भिंत तयार झाली. तसंच बघा, हे संपूर्ण 84 लक्ष जीवयोनी आहेत की नाही, ह्या सगळ्याचं अधिष्ठान आहे ते ब्रह्म आहे. परब्रह्म हे सगळ्याचं अधिष्ठान आहे. कळलं की नाही? पण आपलं लक्ष कुठे जातं? त्या अधिष्ठानाकडे आपलं लक्ष जातं का? नाही. आपलं लक्ष फक्त त्या भिंतीकडे जातं किंवा तयार झालेल्या वस्तूकडे जातं, आकाराकडे जातं. कळलं की नाही? म्हणून तसंच बघा ना, अनंत दागिने आहेत, दागिने. आता म्हणजे अंगठी आहे, बुगडी आहे, कडा आहे. कळलं ना? अनंत दागिने आहेत निरनिराळ्या आकाराचे. पण या सगळ्या दागिन्यांचं मूलभूत काय? सुवर्ण. सुवर्ण. पण आपण सुवर्ण म्हणतो का? सुवर्णाकडे आपलं लक्ष जातं? नाही, आपलं लक्ष फक्त त्या डिझाईनीकडे जातं, बस. त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व जे आहे ना, आपल्याला नजरेला हे दिसतंय. कळलं ना? हे संपूर्ण विश्व जे आहे हे अशाच पद्धतीने मायाचं म्हणजे माया जी आहे की नाही, माया, तर मायेच्या आधाराने परम्युटेशन, कॉम्बिनेशन होणं, हे अनंत जीव तयार झालेले आहेत. कळलं ना? पण त्या सगळ्याचं अधिष्ठान काय? अधिष्ठान माया आणि ब्रह्म. कळलं की नाही? त्याच बघा, अनंत जीव असतात, अनंत जीव आहेत. आता हे अनंत जीव कुठे असतात? हे सगळे जीव, जितके जीवात्मे आहेत, हे सगळे जीवात्मे हे परमनंट आहेत, कायमचे आहेत. लक्षात घ्या, कुणालाही, ब्रह्मदेवाला सुद्धा नवीन जीवात्मा तयार करता येत नाही. सगळे जे जीवात्मे आहेत हे पहिल्यापासून आहेतच. पहिल्यापासून त्यांचं अस्तित्व आहे जीवात्म्यांचं. पण प्रत्येक जीवात्मा त्याच्या कर्मानुसार, आता हे कर्म पण कशी होतात बघा, सात्विक कर्म होतात, राजसिक कर्म होतात, तामसिक कर्म होतात. त्याच्या प्रत्येकाच्या कर्मानुसार तो देहधारण करून या भूतालावर येतो. आणि देहधारण करून भूतालावर आल्यानंतर त्याच्या कर्मसमुच्चयाप्रमाणे त्याचं कार्य सुरू होतं. कळलं की नाही? म्हणजे अनंत जीव आहेत. म्हणून कसं असतं, हे सगळे जीव जे आहेत, हे सगळे जीव पहिल्यापासूनच त्यांचं अस्तित्व आहे. कळलं? फक्त फरक कुठे होतो? त्याच्या कर्माप्रमाणे फरक होतो. म्हणून कर्म करण्याचा अधिकार आपल्याला असतो. आणि म्हणून जेव्हा जीव चांगलं चांगलं कर्म करत जातो, उत्क्रांत होत जातो, त्या पद्धतीने तोच जीव, सुरुवातीला जीव असलेला तोच देवस्वरूपाला प्राप्त होतो. कळलं ना? तो देव होतो. म्हणजे हे देवदेवता कुठून बाहेरून आलेले नाही आहेत, आपल्या सारखे हे सामान्य जीव आहेत. कळलं की नाही? मनुष्य ध्येय प्राप्त झाल्यानंतर उत्क्रांत होत चांगलं कार्य करत ते ह्या देवयोनीला जातात. कळलं की नाही? म्हणजे इथे काय आपल्या लक्षात झालं? इथे आपण हेच पाहिलं की संपूर्ण माया ब्रह्म जे आहे
तर माया ब्रह्म हे संपूर्ण विश्व जे निर्माण झालेलं आहे हे माया आणि ब्रह्मच आहेत. सगुण आणि निर्गुण आपण म्हणतो. सगुण म्हणजे कसं, गुणासहित. आता निर्गुण म्हटल्यानंतर सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत पण ते व्यक्त होत नाहीत. कळलं ना? तर हाच भाग आपल्याला सद्गुरू काळसिद्धेश्वर माऊली वारंवार हेच समजते. आणि ते काय सांगतात शेवटी, तू स्वतः कोण आहेस. जसं सुवर्ण पाहायला शिकवलं की नाही सद्गुरू माऊलीने, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना त्यांनी समजून सांगितलं, अरे तुम्ही चैतन्य रूप आत्मा हीच वास्तविक तुमची खरी ओळख आहे. आणि म्हणून महाराज आत्म्याशिवाय काही बोलतच नसत. सगळे वर्णन करताना आत्मा आत्मा आत्मा. आणि महान म्हणजे आतमध्ये असलेलं महान म्हणजे कसं, संपूर्ण विश्वाला व्यापून जे दशांगुल उरलेलं तत्व आहे ते महत्त्व आहे. आणि तोच आत्मा आहे आणि तेच वास्तविक आपलं स्वरूप आहे. जय काळसिद्ध जय.